आणि दादा होणं हे किती अवघड आहे हे आत्ता मला कळते, कारण माझा दादा इथे आलाय तर ते सगळं आठवतंय मला की त्याने किती सॅक्रिफायसेस केली असतील, हो किती जबाबदाऱ्या त्याने त्याच्या अंगावर घेतली असतील. मी आता जे काय आहे ते त्याच्यामुळे, तर तो माझा लाखात नाही करोडोमध्ये. वा वा, जरा जोरदार काय दादासाठी वाजवलं आपण. दादा कुठे? हा तो बघा, जरा जोरदार काय झालं पाहिजे दादासाठी. तर मी आता इथे जे काही आहे ते मी त्याच्यामुळे, आणि दादा होणं सोपं नाही हे कळते मला आता, खरंच सोपं नाहीये. वा 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 वा, खरंय. जिथे जिथे आई वडील मला असं वाटतं त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, त्यावेळेला आपल्या सगळ्यात जवळ कोण असेल तर मला असं वाटतं तो तुझा दादा असतो. बरोबर की नाही? आपला दादा असतो. आणि तोच दादा आज त्याचे सुद्धा डोळे पाणावलेले मी पाहिले आणि तुझा सुद्धा आवाज जरा जड होताना आम्ही पाहिला. यावरूनच तुमचं नातं किती जवळचं आहे हे लक्षात येतं. आणि खऱ्या अर्थाने हे भाऊ होणं किती कठीण असतं हे आपण म्हणतो, पण आज खऱ्या अर्थानं मला असं वाटतं आम्ही पाहिलं सुद्धा. वा वा वा, किती छान. एक काहीतरी तुझ्या दादाला सांगायचं असेल, आज थँक्स म्हणायचं असेल तर कुठल्या गोष्टीसाठी म्हणशील? आणि लागीर मला मिळाली हे फक्त मला आणि दादाला माहित होतं. जोपर्यंत टीजर आला नाही तोपर्यंत फक्त दोघांना माहित होतं. ओ, आई वडिलांनंतर कोण असेल तर तो आहे. लव्ह यू. वा 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 वा, एकदा तर छानशी मिठी मारा बरं. इकडे या बरं एकमेकांना आणि थँक्स म्हणा बरं. या या या, जरा जागा द्या त्यांना. अरे वा 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 वा, वा 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 वा, थँक्यू सो मच दादा. तुम्ही जर ऑडिशनला आणलं नसतं तर इतका छान कलाकार आम्हाला सापडला नसता. तो आतापर्यंत कधी आला नाही कार्यक्रमाला, हा, पण दादा या सिरियलच्या निमित्ताने माझा दादा इथे आलाय, त्याबद्दल झी मराठीचे खूप खूप आभार. अरे वा, थँक्यू सो मच दादा. आणि तुम्ही सुद्धा शुभेच्छा द्या बरं नितेशला. वा, अरे वा 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 वा, धन्यवाद. थँक्यू सो मच दादा. तुम्ही काही बोलणं कठीण वाटतंय मला, म्हणून मी विचारतो, बोलणार का? करून दाखवलंय की खूप विरोध होता. म्हणजे ॲक्च्युली आम्ही जेव्हा डान्स करायचो त्यावेळी आम्हाला सगळीकडून विरोध होता. आणि त्याचं शिक्षण पण खूप चांगलं झालं होतं आणि त्याचं दुबईसाठी सिलेक्शन झालं होतं. पप्पा म्हणायचे की एवढं चांगलं शिकलाय तर त्याला जॉब करू दे. पण मी फक्त त्याला सपोर्ट केला की नाही, मला माहीत होतं की लहानपणापासून त्याच्यामध्ये ती कला होती आणि एक ना एक दिवस तो नाव मिळवेल असा मला विश्वास होता. आणि ते त्यानं करून दाखवलं. त्याची जिद्द, चिकाटी आणि खूप मेहनत घेत होतो प्रत्येक गोष्टीसाठी. त्याबद्दल त्याचं मला खूप नेहमी कौतुक वाटतं, हेवा वाटतो. आणि त्यानं चांगलं नाव कमवलं आहे आणि स्वभावाने शांत आहे, मनमिळावू आहे, खूप छान वाटते. आणि त्याला पुढच्या त्याच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि झी मराठीचं मी खूत आभार मानतो की त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवला आणि एवढी चांगली भूमिका त्याला दिली. त्यानंतर सगळ्यात जास्तीत जास्त आभार म्हणजे श्वेता मॅम यांचं, खांबे सरांचं आणि पूर्ण टीमचं की त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यासाठी परत ही भूमिका दिलेली आहे. त्याबद्दल धन्यवाद, सगळ्यांचे आभार.